Back again, related with the diagram. Again, we will start with the respiratory system of a human. It begins with the nostrils, the nasal chamber, as we have studied earlier lecture. Then the next one is the pharynx. Pharynx is a common passage of a respiratory as well as digestive system. A part of pharynx which is of digestive is called as oropharynx, and which is of a respiratory called as a nasopharynx, and which is very close to the larynx called as a laryngopharynx. Okay, then the next one is the larynx. Larynx is called as a sound box or Adam's apple. Sound creation is the function of the larynx. Then the next one, this larynx is placed on a cartilaginous ring, and which then it continues into the trachea. So trachea is also called as a windpipe. Its length is about 10 to 12 centimeters, and it is lined by C-shaped cartilaginous rings. Okay, this C-shaped cartilaginous rings avoids the collapsing of the tracheal wall. Okay, आता तिथपर्यंत आपण आलो होतो. आता ट्रकियल वॉलचं कोलॅप्सिंग अवॉइड केलं जातं. तर यामध्ये काय, जसं की तुम्हाला माहिती आहे की बलून मध्ये हवा भरली आणि त्याच्यातनं हवा पूर्ण सोडली तर तो सुरकुतला जातो. म्हणजे काय होतं की त्याच्या वॉल्स कोलॅप्स होतात. तर तशी बाब इथे अवॉइड करण्यासाठी इथे काय आहे, कार्टिलॅजिनस रिंग्स आहेत, आणि त्याही काय आहेत तर सी शेप आहेत. सी शेप देण्याचं कारण आपण मगाशी पाहिलं की काय, तर इथे काय आहे तर हा विंड पाईपच्या मागच्या बाजूला काय आहे तर इसॉफॅगस असतं. ओके, आणि त्यामुळे काय की तिथे मात्र आपल्याला काय देऊन चालणार नाहीये, कम्प्लीट रिंग देऊन चालणार नव्हत्या. म्हणून बाय नेचर इथे काय आहे तर सी शेप कार्टिलॅजिनस रिंग्स दिल्या. 16 to 20 नंबर्स असतील. आणि इंटरनली हा जो काही ट्रकिया आहे, हा ट्रकिया म्युकसने लाईन आहे, आणि त्याचबरोबर सिलिएटेड इपिथेलिया आहे. सिडोस्ट्रॅटिफाईड सिलिएटेड इपिथेलिया इज देअर. आणि या इपिथेलियन जे काय आहेत तर या इपिथेलियल सेल्स, एस्पेशली द सिलिएटेड सेल्स, काय करते, which removes the dust particles if that enters and doesn't allow it to enter into the lungs. Clear? Everyone is clear with the ideas? Okay, further on we are turning towards the lungs. Lungs are right and the left lung. I have mentioned it as a right R and as a L, not mentioning the complete sentences. Okay, and the trachea is then divided into the bronchi, the right and the left. This division took place where in the fifth vertebral region. कोणत्या ठिकाणी तर हे डिवाइड होतं तर पाचव्या वर्टिब्राच्या तिथे काय होणार आहे, ह्याचं डिव्हिजन होणार आहे. ते राईट आणि लेफ्ट लंग्स मध्ये एंट्री घेणार आहे. आता एंट्री घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण लंग्सच्या संदर्भात पाहत होतो. आता या दोघांच्या तिथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे काही लेफ्ट लंग जे काय आहे तर लेफ्ट लंग हे जस्ट काय आहे तर इथे कार्डियाक नॉच आहे. हिअर इज अ कार्डियाक नॉच. आता ही जी काही कार्डियाक नॉच आहे, ही नॉच कशासाठी दिली आहे, फॉर द लोकेशन ऑफ द हार्ट. इथे लोकेशन आहे, आपल्या हार्टची लोकेशन आहे. अँड दिस कॅव्हिटी इज कॉल्ड एज अ मेडियास्टिनम. सो रिलेटेड विथ द एम्प्टी स्पेस जी काय आहे इन बिटवीन दिस टू लंग्स इज कॉल्ड एज अ मेडियास्टिनम. आणि या मेडियास्टिनम मध्ये लोकेशन कसली आहे तर आपल्या हार्टची आहे. ज्यावेळेस तुम्हाला सर्क्युलेशन टॉपिक चालू होईल त्यावेळेस यू विल कम अक्रॉस इट की द हार्ट इज लोकेटेड इन अ मेडियास्टिनम इन बिटवीन टू लंग्स, अँड हिअर इज अ कार्डियाक नॉच. इथे काय आहे, कार्डियाक नॉच आहे. ओके, आता यामध्ये हे जे काही लंग्स आहेत द प्लुरा, ओके, आर कवर्ड विथ अ प्लुरल मेम्ब्रेन. ते कव्हर कशाने केले तर प्लुरल मेम्ब्रेनने कव्हर केले. अँड अवर प्लुरल मेम्ब्रेन इज ऑफ टू टाइप्स, टू पार्ट्स, परायटल प्लुरा अँड द विसरल प्लुरा. दोन आहेत, परायटल आणि विसरल प्लुरा. आता ह्या दोनही परायटल आणि विसरल parietal is the outermost and the visceral is very close to the lung wall. Okay, आता या दोघांच्या मध्ये काय असेल तर it contain parietal fluid or it is called as a serous fluid. इथे काय आहे तर serous fluid असणार. In between them there is a serous fluid. आता हे जे काही serous fluid असेल या दोघांच्या मध्ये इथे काय असणार आहे, here is a serous fluid. आता ह्या serous fluid चं फंक्शन काय असेल, हे सगळीकडे असणार बरं serous fluid. ओके, प्रत्येक जो काही आपण व्हायटल ऑर्गन, एव्हरी व्हायटल ऑर्गन इज प्रोटेक्टेड बाय अ फ्लुइड. ओके, प्रत्येकाला प्रोटेक्शन आहे फ्लुइडने. का तर इट अवॉइड्स फ्रिक्शन अँड लुब्रिकेट इट, त्याला लुब्रिकेट करतं. त्याच्यासाठी ह्याचं फंक्शन असणार आहे. ओके, आता फ्रिक्शन अवॉइड करायचं म्हणजे
हे होणार आहे एक्झॅक्टली. आता आपले लंग्स जे काय आहेत ते रेस्पिरेशन किंवा ब्रिदिंग प्रोसेस आपण जेव्हा करतो त्या दरम्यान त्याचं एक्सपान्शन होत असतं. थोरॅसिक केजच्या ते जवळ येऊ शकतं. जेव्हा ज्यावेळेस आपण ब्रीथ इन करतो त्या दरम्यान काय होणार की इट गेट एक्सपांड. ओके, जेव्हा ते एक्सपांड होतात तर रिब केजला त्याला धक्का लागू नये किंवा ते लागू नयेत म्हणून इथे काय आहे, अवॉइड फ्रिक्शन करण्यासाठी इथे काय आहे, प्लुरल फ्लुइड किंवा त्याला आपण काय म्हणतो सिरस फ्लुइड आहे, विच मॉइस्चर्स द अवर लंग्स. आणि त्याचं दुसरं फंक्शन काय असेल, आपल्या लंग्सला ते काय करतं, मॉइस्ट ठेवतं. अनादर वन फीचर ऑफ अ सरफेस एरिया, ऑलवेज मॉइस्ट. ओके, हे ऑलवेज काय असेल, मॉइस्ट असेल. क्लिअर झालं सर्वांना? ओके, आता त्यानंतर नेक्स्ट वन की आता इथे हे जे काही ट्रकिया आहे, हा ट्रकिया डिवाइड झाला कशामध्ये, ब्रॉन्कायमध्ये. आता हा राईट ब्रॉन्काय आणि लेफ्ट ब्रॉन्काय. आता याच्यामध्ये आपण लक्षात घ्या, आपला जो काही राईट लंग आहे तर इट इज कन्सिस्ट ऑफ 3 लोब. हा कशाने बनलाय तर 3 लोब्सने बनलेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ 3 लोब्स. ओके, इट कन्सिस्ट ऑफ 3 लोब्स. याचे 3 लोब्स आहेत. आता हे 3 लोब्स असल्यामुळे काय होतं की एस्पेशली नीट लक्ष द्या बरं. आता हे 3 लोब्स आहेत मग, आणि आपला राईट लंग जो काय आहे ना, इट कन्सिस्ट ऑफ 2 लोब्स. ह्याचे फक्त काय आहेत तर 2च लोब आहेत. ठीक आहे, ह्याचे किती आहेत, 2 लोब आहेत. आता नीट लक्ष देऊयात आपण. त्यामुळे हा जो काही ब्रॉन्काय आतमध्ये जातो याचं डिवायडेशन होतं. एक जात इकडे, ठीक आहे, आणि एक जे आहे ते या बाजूला, असे 3. ओके, आणि याचे किती होतील, 2च. किती होतील, 2. क्लिअर झालं? ओके, ब्रॉन्काय ते एंटर झाले. एंटर झाल्यानंतर त्यांनी फर्दर 3 इकडे 3 ब्रॉन्काय, ओके, इकडे 2. त्यानंतर हे फर्दर डिवाइड होत आहेत फाईनली. ओके, प्रत्येक जण काय होतं की डिवाइड होत जातोय. प्रत्येक जण काय होतं की असा डिवाइड होत जाणार आहे आणि फर्दर डिव्हिजन होऊन प्रायमरी ब्रॉन्काय, then primary to secondary bronchi, secondary to tertiary bronchi, आणि tertiary bronchi enters into the terminal bronchi. ब्रॉन्क्युल्स काय होतील इथे, आता हे काय झाले, टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. आणि हे टर्मिनल ब्रॉन्क्युल्स जे काय आहेत ते एंट्री घेणार आहेत कशामध्ये, एअर सॅक मध्ये. कशामध्ये एंट्री घेतात, एअर सॅक मध्ये. आणि ही एअर सॅक जे काय आहे, या एअर सॅक मध्ये काय आहे, द अल्व्हिओलाई. ओके, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लंग्स. क्लिअर झालं का? आता कसं ते पहा, आता मी इथे मेन्शन करते पुन्हा एकदा. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं असेल सगळ्यांना, होप सो. व्यवस्थित दिसलं नाही पण आवाज तर जात असेल व्यवस्थित. तर आता यामध्ये काय झालं की हा जो काही ट्रकिया आहे, हा ट्रकिया आला, त्याचं डिवायडेशन झालं कशामध्ये, तर ब्रॉन्काय मध्ये 5व्या वर्टिब्राच्या तिथे. आणि नंतर काय झालं की हे ब्रॉन्काय जे काय आहे त्याचं इकडे काय झालं, 3 मध्ये डिवायडेशन झालं. राईटला कशामध्ये गेलं, ते 3 मध्ये डिवाइड झालं, कारण राईटला किती लंग्स लोब्स आहेत, 3, आणि लेफ्टला किती आहेत तर 2 आहेत. यानुसार त्याचं काय झालं, डिवायडेशन झालं. हे प्रायमरी ब्रॉन्काय. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन काय झालं की याच्यापासून प्रत्येकापासून काय झालं की आता मी एकच बाजू दाखवेल, सेकंडरी ब्रॉन्काय. ओके, आता हे सेकंडरी झाले, सेकंडरी टू टर्शरी ब्रॉन्काय. आता हे डिवाइड झालं टर्शरी ब्रॉन्काय, आणि टर्शरी ब्रॉन्काय जे काय आहे ते टर्मिनल ब्रॉन्काय मध्ये डिवाइड झाले. कशामध्ये डिवाइड झाले, टर्मिनल ब्रॉन्काय. आणि प्रत्येक टर्मिनल ब्रॉन्काय जे काय आहे तर इथे काय आहे तर एअर सॅक आहे. काय आहे, एअर सॅक. ओके, इट कंटेन्स ओके. यानुसार म्हणजे काय झालं की जसं की तुम्ही झाडाचं फांद्या पाहू शकता. ओके, एक ब्रांच त्याला फर्दर ऑन ब्रांचेस आणि रिब्रांचेस होतात. तर यानुसार प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि नंतर काय टर्मिनल ब्रॉन्क्युल्स यानुसार तयार झाले. प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय, टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. ओके, आणि हे ब्रॉन्क्युल्स जे काय आहेत तर ते बेसिक युनिट पर्यंत जाते, म्हणजे कुठपर्यंत तर आपल्या अल्व्हिओलाई पर्यंत जाऊन पोहोचते. क्लिअर झालं इथपर्यंत? एव्हरीवन इज क्लिअर विथ दिस? ओके, आता हे झालं रिलेटेड विथ द लंग्स. आता आफ्टरवर्ड्स द नेक्स्ट पार्ट जो काय आहे
रेस्पिरेटरी सिस्टीमचा, तो म्हटलं तर काय आलं तर डायफ्रॅगम. आता डायफ्रॅगम काय असतं या ठिकाणी इथे. ओके, डायफ्रॅगम आहे जस्ट खालच्या बाजूला. ओके, आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय आहे तर आपले रिब्स असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12 रिब्स, राईट. इकडे पण सेम 1 2. आता ठीक आहे, मी एका बाजूचं दाखवते. आणि इथे मग काय झालं की रिब केज जो काय आहे तो यानुसार काय झालं की याच्यावरती रिब केज आहे, या रिब्स आहेत समजा. मग आता हे काय आहे तर रिब्स आहेत. ओके, आणि इथे काय आहे तर हा डायफ्रॅगम. प्रेझन्स ऑफ डायफ्रॅगम इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अ मॅमल्स ओनली. मॅमल्स मध्ये काय असतो, डायफ्रॅगम प्रेझेंट असतो. आणि हा डायफ्रॅगम जो काय आहे विच असिस्ट इन अ, हा असिस्ट करणारे, एस्पेशली आपल्याला मदत करणारे कशासाठी तर इट हेल्प इन अ रेस्पिरेशन प्रोसेस, ब्रिदिंग प्रोसेस साठी याचा वापर केला जाणार आहे. जस्ट टेक अ ग्लान्स विथ सिस्टीम. तर आता आपली जी काही रेस्पिरेटरी सिस्टीम असेल ही रेस्पिरेटरी सिस्टीम बनली आहे तर एक्सटर्नल पार्ट आणि इंटरनल पार्ट्स. तर एक्सटर्नल पार्ट कुठून कुठपर्यंत तर एक्सटर्नल लेयर्स पासून ते अगदी लॅरिंग्स पर्यंतचा रिजन आपण म्हणूयात तो काय झाला एक्सटर्नल पार्ट झाला. आता त्यानंतरचा फर्दर ऑन लॅरिंग्स टू अप टू द अल्व्हिओलार रिजन, हा जो काय आहे इंटरनल पार्ट झाला रेस्पिरेटरी सिस्टीमचा. ओके, तर आता याच्यामध्ये काय नजल नॉस्ट्रल्स ओपन्स टू द नजल चेंबर. नजल चेंबर कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट, वेस्टिब्युलर रिजन, त्यानंतर कोणता आहे रेस्पिरेटरी पॅसेज, अँड द थर्ड वन इज अ yes olfactory region. Okay, then it enters into the pharynx. Pharynx is a common very small tube. It's a common passage of a respiratory and digestive system. Okay, a part of pharynx which is of respiratory called as a nasopharynx, and part of digestive called as a oropharynx. The part of pharynx which is of larynx called as a laryngopharynx. Then the next one is the larynx. Larynx is also called as a sound box. Okay, it is also called as a Adam's apple. Okay, then this continues into the trachea. Trachea is also called as a windpipe. Okay, its length is about 10 to 12 centimeters. It is internally lined by the ciliated epithelial cells and lined by the mucous membrane. Okay, then the next one, this trachea divides into 2 bronchi. This bronchi enters into the lungs, and in a right lung it having 3 lobes, upper, middle and the lower region, lobe. Here is the upper and lower lobe. आणि त्यानुसार त्याचे 3 डिवायडेशन झालं. इथे मात्र 2 मध्ये तो डिवाइड झाला. तसं जरी म्हटलं तरी इट इज डिवायडेड इनटू प्रायमरी ब्रोंकाय, सेकंडरी ब्रोंकाय, टर्शरी ब्रोंकाय आणि टर्मिनल ब्रोंकाय. आणि टर्मिनल ब्रोंकाय जे काय आहेत ते बेसिक युनिट ऑफ द लंग्स म्हणजे अल्व्हिओलाय पर्यंत जाऊन पोहोचतं. क्लिअर झालं. म्हणजे तुम्हाला एअर पॅसेज कशा पद्धतीने हवा आत जाणार आहे आणि कशा पद्धतीने कुठून कुठपर्यंत जाणार आणि कुठून बाहेर निघणार, कशा पद्धतीने ती जाणार, हा एअर पॅसेज लक्षात आला असेल. ओके, आता त्यानंतर लंग्सच्या संदर्भात आपण पाहिलं की लंग्स जे काय आहेत तर या 2 लंग्सच्या मध्ये जी काही एम्प्टी स्पेस आहे तिला आपण मेडियास्टिनम असं म्हटलं गेलं. आणि त्याच्यामध्ये काय तर आपलं लेफ्ट लंग जो काय आहे तर त्याला कार्डियाक नॉच आहे. इट हॅविंग अ नॉच. Okay, there is a location of a heart. Then the next one, it having the covered by the pleural membrane. Pleural membranes are 2 parietal pleura and visceral pleura. In between them there is a fluid called as a serous fluid or a pleural fluid. Okay, and its function, it moistens the lung, avoid friction. Okay, during breathing. These are the function. And the another part of the respiratory system is the diaphragm, and this diaphragm is a characteristic feature of the mammals only. Okay.